तर त्याचं काय कारण आहे, त्याचा शोध घेतला जाता. नेमकी त्यांना काय आवडलं नाहीये, त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न तयार झाले किंवा आजकाल जो नवीन एक ट्रेंड झालाय की लग्न जमवणाऱ्यांपेक्षा लग्न मोडणाऱ्यांची संख्या वाढली समाजामध्ये. पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, देवाने ह्या गाठी ज्या आहेत त्या सगळ्यांनी घडवून ठेवलेल्या असतात, मात्र त्यांना एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही करत असतात. अनेक लोक समाजामध्ये भेटतात, आपण सविस्तर बोलणार आहोत पुढे. मात्र हे अनेक लोक आपल्याला समाजामध्ये भेटत असतात. काय बरं अनुभव येत असतात तुम्हाला? कसं असते की तुमची मानसिकता काय आहे? अनेक अडचणी सध्या एक चित्र उभं केलंय की मुलींची संख्या कमी आहे. तर तसं चित्र नाहीये. मुलींची भरपूर संख्या आहे, पण त्यांना जे योग्य वर पाहिजे, जे मुलं पाहिजे, तर त्यांची संख्या कमी आहे. हे वास्तव आहे आणि त्याकडेच समाजाचं दुर्लक्ष होत आहे, असं मला वाटतंय. तर तुम्ही ही संस्था चालवत आहात. मला विचारायला तुम्हाला आवडेल की या संस्थेचं काम नक्की कसं चालतं आणि ही संस्था तुम्ही कधीपासून सुरू केलेली आहे? कर्तव्य विवाहबंधन ही संस्था 2017 साली सुरू झाली आहे. पण त्या अगोदर अनेक वर्षापासून मी पत्रकारितेत काम करत असताना, फोटोग्राफीमध्ये काम करत असताना अनेक लग्न जमवण्याचा मला अनुभव आहे आणि लग्न जमवण्याबरोबर अनेक घटस्फोट वाचवले आहेत. तर त्यावेळेस असं लक्षात आलं की लग्न जुळतानाच चुकले होते. म्हणजे योग्य जोडीनं जमल्यामुळे ते घटस्फोटापर्यंत आलं. योग्य जोडीदार मिळावा, मनासारखा जोडीदार मिळावा, या उद्देशाने आम्ही कर्तव्य विवाहबंधन संस्थेची स्थापना केली आहे. आणि यामध्ये आपण मध्यस्थी, मार्गदर्शन आणि मागोवा या पद्धतीनं काम करतो. जसं आपला एखादा नातेवाईक आपल्या एखाद्या स्थळासाठी मध्यस्थी करत असतो, त्या पद्धतीनं आम्ही या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आम्ही हे काम करत आहोत. सर, 2017 पासून तर आजपर्यंत वेगवेगळ्या वळणावरती आम्ही कर्तव्याला पाहतोय. किती लग्न या गाठी जुळवण्यात आपल्याला यश आलं? आतापर्यंत म्हणजे आजपर्यंत 270 मुला-मुलींचे लग्न जमवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. खरं तर आमचं काम हे एकमेकांना स्थळ दाखवणं हे आहे. लग्न जमणं हे आमच्या पण हातात नसतं, पण जी काही त्यासाठी योग्य पद्धतीनं काम करायला पाहिजे, स्थळ आपल्यापर्यंत यायला पाहिजे, योग्य माहिती आपल्यापर्यंत यायला पाहिजे, त्यासाठी आम्ही काम करत असतो. सर, मी जो ऑफिसमध्ये मागाशी आलो त्यावेळेस मी बघितलं की 4 मोबाईल तुमच्या हातामध्ये होते आणि एकदम बिझी तुम्ही होतात. अनेक फोन येत असतात. एखादं स्थळाने एखाद्याला नकार दिल्यानंतर मुलाचे वडील असतील किंवा मुलीचे वडील असतील, एक डिप्रेशन मध्ये जातात. त्यांना त्या डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी नक्की काय आपली रणनीती असते आणि पुढं परत एकदा ते सगळी बे सुरू करावं लागतं. मग काय अनुभव सांगाल? जेव्हा एखादा स्थळ एखाद्या स्थळाला नकार देतं, तर त्याचं काय कारण आहे, त्याचा शोध घेतला जाता. नेमकी त्यांना काय आवडलं नाहीये, त्यांच्या मनामध्ये काय प्रश्न तयार झाले किंवा आजकाल जो नवीन एक ट्रेंड झालाय की लग्न जमवणाऱ्यांपेक्षा लग्न मोडणाऱ्यांची संख्या वाढली समाजामध्ये. तर त्यांच्या मनामध्ये कुणी त्यांच्याविषयी काही सांगितलं आहे का, त्याची चाचपणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्या स्थळाविषयी कार्यवाही केली जाते. सर, मला सांगा, सध्या आपल्या आपण समाजामध्ये वावरत असताना सध्या असं बोललं जातं की मुलांची लग्न जमत नाही. हे खरं आहे का? आणि फक्त मुलांचीच जमत नाही की मुलींची सुद्धा जमत नाही? मला ते पण सांग. आता असं चित्र केलं जातं की मुलांचे लग्न जमत नाही आणि ज्या मुलांविषयी चर्चा केली जाते ते मुलं कमी शिकलेले असतात, चांगला व्यवसाय किंवा नोकरी नसतो, त्यांच्या मुलांची ती संख्या आहे. पण चांगल्या मुलींना चांगले मुलं भेटत नाही, हा एक प्रश्न आहे. आणि चित्र दिसताना मुलांची संख्या जास्त आहे, कारण की ते काम करत नसतात. म्हणजे कुणी एखादा मुलगा जावई म्हणून निवडायचा आहे, तर त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. नुसता मुलगा आहे म्हणून त्याच्याशी कुणी लग्न करत नाही. आणि त्यामुळे ते चित्र आहे की गावामध्ये आता आम्ही सर्वे केला होता, तर तालुक्यामध्ये काही गावांमध्ये 200-300 अशी मुलं आहेत की ज्यांचे वय 35-40 असे झाले, त्यांचे लग्न आता काही होणार म्हणजे नाहीच आहे, अशी संख्या आहे. पण मुलींची संख्या जास्त आहे की ज्या नोकरी करतात, व्यवसाय करतात, अशा स्थळांच्या मुलींची संख्या जास्त आहे. किती बायोडेटा आहेत बरं आपल्याकडे सध्या मुला-मुली? आता सध्या आमच्याकडे आपल्या नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील एक 1200 स्थळ आमच्याकडे आता सध्या आहे. सर, मला एखादा असा अनुभव सांगा, तुम्ही 2017 पासून काम करताय याच्यात, की असं न जमणारं लग्न होतं आणि ते जमवण्यामध्ये आपल्याला यश आलं. थोडंसं आम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर सांगितलं तर बरोबर. मुळात लग्न जमणारच असतं, पण ते योग्य पद्धतीनं समोर केलं जात
नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांची माहिती समोर जायला पाहिजे, की असं एक स्थळ होतं, की मुलाचे वडील पुण्यातच राहतात आणि चांगली फॅमिली आहे. पण गावाकडे त्यांचं जास्त येणं जाणं नसल्याने गावाकडचे लोक त्यांच्याविषयी चुकीची माहिती द्यायची. स्थळ गेलं की गावातले एका प्रतिष्ठित माणूस सांगायचा का ह्या फॅमिलीला शेती नाहीये, त्यांची खोटी माहिती द्यायचा आणि त्यामुळे स्थळ नकार द्यायचं. मग आम्ही त्याचा शोध घेऊन त्यांना ते प्रतिष्ठित माणूस कसं खोटं सांगतोय, कारण की त्या व्यक्तीला त्यांची जमीन घ्यायची होती आणि ती जमीन त्यांना न दिल्यामुळं आणि गावातला प्रतिष्ठा असल्यामुळे लोक त्याच्या शब्दाच्या पुढे जात नव्हते. पण आम्ही ते उघडं पाडून ते लग्न झालं आणि ती जोडी आजही व्यवस्थित आनंदात आहे. तर गावामध्ये असे काही लोक आता तयार झाले जे आपण म्हणूया की विकृत लोक, की दुसऱ्याचं लग्न होऊ नये अशी एक विकृत लोकांची एक टोळी आता तयार झाली असं मला हरकत नाही. काही हेवेदावे असतील किंवा मुलाच्या घरी स्वतःचा बंगला जरी असेल तरी ते सांगतात की तो त्याचा नाही, असं पण होतं. हो हो, तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण आम्ही पारदर्शक पद्धतीनं काम करतो. त्यामध्ये जेव्हा मुलीकडच्यांना काही डॉक्युमेंट लागले, जमिनीचे उतारे असतील, पेमेंट स्लिप असेल, शैक्षणिक काही माहिती पाहिजे असेल, तसेच मुलींची पण काही माहिती मुलांना पाहिजे असेल, जेवढ्या पारदर्शक पद्धतीनं आम्हाला एकमेकांना देता येईल त्या पद्धतीने देतो. आणि लग्न जमल्यानंतर आम्ही जमण्याच्या त्यांचं समुपदेशन करतो की लग्नानंतर काय काय जबाबदारी येणार आहे. लग्न दिसताना लग्न दिसतं, पण खरं लग्न 1 वर्षानंतर चालू होतं, म्हणजे आता दिसत नसतं. हा, मग नंतर काय काय घडणार आहे त्याची पण मानसिकता त्याची असली पाहिजे. याविषयी आम्ही मुलामुलींचं समुपदेशन करतो. सर, एक महत्वाचा प्रश्न आहे. नक्की लग्न जमवत असताना मुलाकडून जास्त नकार दिला जातो मुलीला का मुलीकडून मुलांना जास्त नकार दिला जातो? चित्र असं दिसतं की मुलीवाले नकार देतात, पण तसं नाहीये. दोघांचंही समान आहे. ज्या मुलांना मुलीचे आवडत नाही तर मुलांकडून पण भरपूर नकार येतात. म्हणजे असे पण भरपूर स्थळ आहे की मुलं सुद्धा मुलींना खूप नकार देतात. कारण की जर त्यांच्या पसंती झाल्या नाही, कारण की आजकाल मुला मुलींच्या दोघांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यानुसार जोपर्यंत ते भेटत नाही तोपर्यंत ते कोणालाही होकार देत नाही, कारण तो शोधण्याचा प्रयत्न हा चालूच असतो. पत्रिका नावाचा एक प्रकार आपल्या समाजामध्ये आहे. तेवढे अमुक अमुक गुण जुळलेच पाहिजे. मग ते ऑनलाईन बघतात किंवा गुरुदेवाकडे जाऊन देखील पाहतात. काय बरं ह्या पत्रिकेबद्दल आपलं काय मत आहे? अनेक लग्न त्याच्यावरून मोडले, म्हणजे फक्त पत्रिका जुळत नाही. आज 21व्या शतकात आपण जगतोय. काय पत्रिका एक थोतांड आहे आणि पत्रिकेचं सर्वच गोष्टी म्हणजे त्याच्यातल्या चुकीच्या आहेत. ती जन्मवेळ असते ती खरी नसते, म्हणजे ज्याच्यावर पत्रिका पाहिली जाते. आणि पत्रिका जुळून म्हणजे जेवढे काही आज घटस्फोट झाले, मी आता मध्ये कोर्टामध्ये भेट दिली होती, तर एक अनेक वकिलांना भेटलो मी तिथे आणि माझ्या लक्षात आलं की साधारणतः रोज संगमनेर कोर्टामध्ये 3 केसेस घटस्फोटासाठी दाखल होत आहे. आणि जेव्हा त्याची शहानिशा केली तर सगळ्यांच्या पत्रिका जुळलेल्याच होत्या, तरी पण घटस्फोट होत आहे. तर पत्रिकेमुळे घटस्फोट होत नाही. घटस्फोट जो होतो लो मॅरेज वाले पत्रिका पण पाहत नाही, त्यांचं चांगलं जमतं. पत्रिका, हा नाही, पत्रिकेने घटस्फोट होत नाही, ते थोतांड आहे. नकार द्यायचं म्हणून पत्रिकेचं कारण आहे. आणि पत्रिका जे कोणी पाहतात ते त्यांनाही त्याचं फार नॉलेज नाहीये, म्हणजे जर ते अंदाजे सांगितलं जातं असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, तसं काही होत नाही. कारण की पत्रिका जुळून पण अनेक घटस्फोट झाले आहे. पाहायचं असेल तर आपण मुला मुलींची वैद्यकीय चाचणी केली पाहिजे, त्याचे व्यसन काय ते चेक केलं पाहिजे, आरोग्य पत्रिका पाहिली पाहिजे की ज्या काही रक्ताच्या तपासण्या आता नवीन आलेल्या आहेत त्या तपासण्या केल्याने भविष्यात काही आजार होऊ शकतात का, पूर्वीचे काही आजार होते का, खरं तर ती तपासणी करायला पाहिजे. हे पत्रिकेने म्हणजे पालकांनी त्याच्याकडं पत्रिकेला फार महत्व देऊ नये, कारण की पत्रिकेच्या नादामध्ये चांगले स्थळ निघून जातात. शेळके सर, अजून एक महत्वाचा प्रश्न आहे. एखाद्या विवाह संस्थेमध्ये नोंदणी करण्यासाठी येणं हे पालकांना काहीतरी कधीतरी असं म्हणजे कमीपणा वाटतो की बाबा इकडं आपण जाऊ नये, आपणच प्रयत्न करत राहू. मात्र अशी अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे आहे की ते रोजच्या कामात आहे, त्यांचे संपर्क कमी आहे. आणि ज्या पालकांना खरंच कमीपणा वाटतो इथे येण्यासाठी, त्यांच्यासाठी मी काय सांगतो? मुळात जसं आपण म्हणजे वधूवर सूचक केंद्रामध्ये नाव देणं हा काही कमीपणा नाही. मुळात ती तशी त्यांची भावना तयार झालेली आहे. आणि वधूवर सूचक केंद्रात म्हणजे कोण लोक नाव देतात, जे एक मध्यमवर्गीय प्रतिष्ठित ज्यांना चांगलं स्थळ पाहिजे. म्हणजे वधूवर सूचक केंद्र लग्न जमत नाही म्हणून त्याच्यासाठी नाहीये, तर वधूवर सूचक केंद्र जे आम्ही स्थापन केलंय त्यांना चांगलं स्थळ मिळावं याच्यासाठी. आणि जसं आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, हॉटेलमध्ये जेवायला कोण जातो, की ज्याला भूक लागलेली आणि ज्याच्या खिशात पैसा आहे. तर आमच्याकडं एक मध्यमवर्गीय शिक्षक, इंजिनियर
की ज्यांना चांगलं स्थळ पाहिजे आणि ज्यांना शोधण्यासाठी वेळ नसतो, आणि वधूवर सूचक केंद्रात नाव केल्याने असंख्य ऑप्शन पाहायला मिळतात लगेच. पाहुण्यांमध्ये कसं होतं की पाहुण्यांनी एखादं स्थळ सुचवलं आणि जर त्यांचं ऐकलं नाही तर त्यांना राग येतो, म्हणजे लोक परत दुसरं स्थळ सुद्धा सुचवत नाही. आमचं काम तसं नाही, आमच्याकडे असंख्य पर्याय आहे. आणि जो काही तो खर्च करतो तसंही लग्नाला आपण खर्च करणारच असतो, तर त्याच्यात फार काही खर्च होत नाही. म्हणजे 1% सुद्धा 0.0 म्हटलं तर आमची जी फी आहे ती काही नाममात्र आहे, फार काही अशी खर्च नाही. म्हणजे 2 मुलं पाहायला गेलं तरी तेवढा खर्च येतो, एवढीच आमची फी आहे. तर एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपण सगळी शेतकरी कुटुंबातील आपण सगळी मंडळी आहोत. शेतकरी नवरा नको का बाई, याबद्दल काय सांग? आजकाल शेतीचा हा व्यवसाय आहे, त्याला पाहिजे तेवढी प्रतिष्ठा राहिली नाही. म्हणजे शासकीय धोरण असतील, बाकीच्या इतर गोष्टी असतील, तर त्यामुळं शेतीकडचा पाहण्याचा दृष्टिकोन चुकला आहे. आणि दुसरं असं की जो शेतकरी पालक आहे त्यालाच त्याची मुलगी ही नोकरीवाल्याला द्यावी वाटते. मग जेव्हा त्याचा मुलगा लग्नाचा राहतो तर मग त्याला मुलगी कोण देणार? तर त्यामध्ये जर त्यांनी त्याची मुलगी शेतकऱ्याला दिली तर त्यालाही शेतकऱ्याची मुलगी मिळेल. आपल्याला कसे बायोडाटे आहेत? शेतकरी मुलांचे बायोडाटा खूप आहेत आमच्याकडे, पण शेतीवाला मुलगा पाहिजे अशी मुलगी आमच्याकडे कोणी नाही. आणि एकच मुलगी आहे, ती इंजिनियर आहे, पण तिला इंजिनियर शेतकरी मुलगा पाहिजे. म्हणजे आधुनिक एक आहे, ती मला शेतकरी मुलगा चालेल, पण तिला जो शेतकरी आहे तो आधुनिक पाहिजे. ती शहरातलीच आहे, काही प्रॉब्लेम नाही. सर, माझा पुढील प्रश्न आहे, आपल्याकडे जी स्थळे येतात ती फक्त आपल्या संगमनेर मधलीच आहे की त्याचा एरिया नक्की कोणता आहे ते मला थोडंसं? आपल्याकडे अहिल्यानगर, पुणे, म्हणजे जे आमचं ऑफिस आहे तिथून एक 150 किलोमीटर अंतरावरचे स्थळ आपल्याकडे आहे, आणि त्या भागातले लग्न आपण जमवले आहे. आणि आपल्याकडचे जे लग्न जमतात ते अननोन नसतात, ते एकमेकांचे नातेवाईक असतात, फक्त माहीत नसतात. ते आमच्या माध्यमातून त्यांना माहिती होतं. सर, आपल्याकडं त्यांचे शिक्षण नक्की काय काय त्यांचे शिक्षण आहे ते पण? आपल्याकडं जे पालक नाव नोंदणी करतात ते पदवीधर असतात किमान, मुलं मुली. त्यांचं आर्थिक उत्पन्नाचा सोर्स चांगला असतो, म्हणजे एक चांगली फॅमिली, म्हणजे एकदम आपण म्हणू की एकदम त्यांचं एकदम उत्पन्नाचा सोर्स कमी आहे. अशा स्थळांचे लग्न आपल्याकडून होत नाही. किमान एक 5 लाख रुपये इन्कम असावं वार्षिक. आणि त्याच्यामध्ये जर कोणी चौकशी केली गावामध्ये तर त्या स्थळाविषयी चांगलं सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे एकदम काहीतरी चुकीची माहिती देणारे असतील किंवा अशा स्थळांची नोंदणी तुम्ही करता? अशा स्थळांची आपल्याकडे नोंदणी होते. म्हणजे आणि नोंदणी करताना कुणी आलं त्याची आम्ही नाव नोंदणी नाही करत. आम्ही त्याची शहानिशा करतो. आम्हाला योग्य वाटलं तरच नाव नोंदवतो. आम्हाला वाटलं की या स्थळाचं नाव नोंदवणं योग्य नाही तर त्याचं नाव नोंदणी आम्ही करत नाही. म्हणजे महाराष्ट्र ऑनलाईनचे सगळे प्रेक्षक तुम्हाला बघतायत, नक्की काय त्यांना असतं? आणि अनेक अशी समाजात आहेत की आपल्या मुलीचं लग्न जमत नाही लागल्यानंतर, आपल्या एकुलता एक मुलगा आहे त्याचं लग्न जमत नाही. योग्य वेळेत जर शोधायला सुरू केलं तर स्थळ भेटणं काहीच अवघड नाही. खूप चांगले चांगले स्थळ असतात, पण आपल्याला माहिती नसतात. योग्य वेळी जर सुरुवात केली योग्य वयामध्ये तर चांगले स्थळ नक्कीच मिळतात. आणि लग्नाचा विचार जसं आपण नियोजन करतो प्रत्येक गोष्टीचं, लहानपणी जेव्हा आपला जन्म होतो आपलं नाव काय ठेवायचं हे ठरवलं जातं, आपण शिक्षण काय घेणार हे ठरवलं जातं. तर खरा निर्णय जो कोणी मुलं मुली आहेत त्यांनी स्वतःच लग्नाचा निर्णय हा घ्यायचा असतो. की मला लग्नाची मानसिकता त्याची तयार झाली पाहिजे, कारण की आजकाल हा एकदम अचानक तुम्ही म्हटले की मी आता 30 वयात झालो, मला लगेच लग्न करायचं असं नसतं. तर त्याचं नियोजन लवकर करून योग्य वेळेत लग्न होणं काळाची गरज आहे. सर, प्रेक्षकांना तुमचा एकदा मोबाईल नंबर पण सांगा आणि आपल्या संस्थेची पुढील वाटचाल नक्की कशी असणार आहे? आमचं संस्थेचं नाव आहे कर्तव्य विवाह बंधन. मोबाईल नंबर 9021 422 605. संगमनेर येथे राजमाता जिजाऊ मार्ग, मालदार रोड इथे आमचं संस्थेचं ऑफिस आहे. आणि संस्थेची वाटचाल आता आपण 4 जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक या 4 जिल्ह्यांमध्ये काम करत होतो. तर आम्ही 2025च्या याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सर्व जातीचं आम्ही काम सुरू केलं आहे. जे कोणी आपण सर्वजण आम्हाला पाहत असाल तर सर्वांनी प्ले स्टोअरला जाऊन कर्तव्य विवाह बंधन हे ऍप्लिकेशन डाउनलोड करावं आणि त्यावर आपली माहिती भरावी. म्हणजे आपल्या स्थळासाठी आपल्याला मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. सर, अंतिम टप्प्यात आपण येतोय. माझा शेवटचा प्रश्न आहे, ऑफिसला तुम्ही आले तर तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ या ठिकाणी प्रेक्षकांना किंवा इतर कोणाला या ठिकाणी भेटाल का? आणि पूर्ण वेळ तुम्ही हे काम करता? मी हे पूर्ण वेळ काम करतोय, कारण की कोणतीही गोष्ट करायची तर वरवर करता येत नाही. जेव्हा
त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून गेला माझा अनेक वर्षाचा जो अभ्यास आहे, जे माझं नेटवर्क आहे सगळीकडचं महाराष्ट्रभर असलेलं, त्याचा उपयोग मी एक चांगलं समाज निर्मिती करण्यासाठीच्या उद्देशाने मी ते करत आहे. ऑफिसला येताना फोन करून यावं, जेणेकरून आपल्याला वेळ देता येईल आणि प्रत्यक्ष ऑफिसला येऊन माहिती घेऊन मग नाव नोंदणी केली तर अतिउत्तम. तर आपली किती लोकांची टीम या ठिकाणी काम करते? आता सध्या आमच्याकडे 3 लोकांची टीम काम करते आहे आणि जर इतर आंतर फ्रीलान्सरमध्ये एक साधारणतः आमचे प्रत्येक गावामध्ये कनेक्ट आहे, ज्या माध्यमातून आम्हाला स्थळांची वेगवेगळी माहिती येते. पूर्ण जिल्ह्यामध्ये आमची टीम कार्यरत आहे. नक्कीच प्रेक्षकांनो, आपण या ठिकाणी संदीप शेळके सरांशी या ठिकाणी गप्पा मारत होतो. आपण जर प्रेक्षकांनो पाहिलं तर आपण आपल्या जगामध्ये जर पाहिलं तर जर आपण हे विवाह जे आहेत ते जुळवत असताना जर आपण चाळण लावून जर त्या ठिकाणी बसलो तर जगात असं कोणतं स्थळ नाही की त्याच्यात कोणतीच त्रुटी नाही. प्रत्येक कितीही चांगलं जरी स्थळ असलं तर त्याच्यामध्ये त्रुटी असतेच. आणि जर आपण हे मनाला लावून धरलं तर जगात कोणतंच लग्न माझ्या मते जमू शकत नाही. सर, तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या महाराष्ट्र ऑनलाईनच्या टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षकांनो, आजच्यासाठी आपण इथे थांबूया. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र ऑनलाईन.